जय जय राम कृष्ण Thank you.
हरि जय जय राम कृष्ण
हॅलो 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 रूप पाहता लोचनी आपल्याकडे जो फिरवलाय तो वरती ठेवला त्याच्यावर वरती ठेवला
आणि जन्मला हा देह पोशिला सुखाचा जन्मला हा देह पोशिला
जन्मला हा देह पोशिला सुखाचा, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणचे. कोण हे अवघे सुखाचे सांगती, अंतकाळी होती पाठमोरे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. चोखा मनियाचा न धरी भरवसा, चोखा मनियाचा न धरी भरवसा, शरणचा सर्वेशा विठोबासी. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. लोकाभिराम मरण रंग धीरम, राजीव नेत्रम रघुवंशनाथम.
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नमो विठ्ठलाराधया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंतु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावावे। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभो, जय जय माखन चोर। श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जो का दास, जन्म जन्म मोहे दिजियो, राधे चरणों निवास। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वरण वर गुवर विमल जसो जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवु कलेश विकार। राजा राम राम राम
जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त चोखोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा चिंतनी अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठला विठ्ठला. चोखोबाराय आजच्या अभंगातून मानवी जीवनाला उपदेश करतात. जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, पण या देहाला सजवण्यामध्ये नटवण्यामध्ये याला सांभाळण्यामध्ये आपला वेळ चाललाय. महाराज सांगतात कधीतरी स्वतःला प्रश्न विचारा की ज्याचं संरक्षण करतो, ज्याच्या करता रात्रंदिवस प्रयत्न करतो, तो देह टिकणार आहे का? जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. महाराज सांगतात देहाचा जर भरोसा नसेल तर देह संबंधाने आम्ही जे प्राप्त करतो, महाराज सांगतात येताना एकटा आलो, जाताना काय सोबत घेऊन जाणार. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. येताना जीव एकटा येतो, जाताना सुद्धा रिकाम्या हाताने जावं लागतं, कोणीही आपल्या सोबत येत नाही. चोखोबाराय महाराजांना सांगितलं, महाराज तुमच्या सोबत जरी कोणी येणार नसेल तर आमचे आहेत ना, आमच्यावर प्रेम करणारे. महाराज सांगतात ही प्रेम करतात, पण कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी आहे तोपर्यंत. जोपर्यंत काहीतरी आहे तोपर्यंत तुमच्यावर प्रेम करते. अंत काळाच्या वेळेला स्मशानात सोडतील आणि तुम्हाला पाठ दाखवून पुन्हा पाठीमागे फिरून चोखोबाराय सांगतात बघा, आपल्या जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल ही माणसं आमच्यावर प्रेम करतात प्रेम करतात प्रेम करतात, पण कोणीही प्रेम करत नाही. लक्षात घ्या, सुखामध्ये सगळे सहभागी आहेत, दुःख आलं की सगळे आपल्याला पाठ दाखवून फिरत असतात. मग चोखोबारायने विचारलं, महाराज आम्ही काय केलं पाहिजे? महाराज सांगतात याचा पण भरोसा ठेवू नका आणि यांचा पण नको. चोखा मनी याचा न धरी भरवसा. मग केलं काय पाहिजे? भरोसा ठेवायचा नाही, मग करायचं काय? शरणजा सर्वेशा विठोबा. एक विठोबाला, त्या परमात्म्याला, पांडुरंगाला आपण शरण गेलो पाहिजे, असा साधा सरळ अभंगाचा भाव. विठ्ठला विठ्ठला. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा परिचय परिहार देणं अगत्याचा तो असा. आपण सर्वजण या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ, अभ्यस्त मंडळ, पंचक्रोशीतील वारकरी मंडळ उपस्थित आहेत. काय निमित्तानं सेवा ही सगळ्यांना ज्ञात आहे. या घरातून निघून गेले कैलासवासी पार्वती शंकर पाटील या मातोश्रीचं निधन होऊन आज 12 दिवस पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या उत्तर रात्रीच्या निमित्तानं आजची ही हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे या परिवाराने सुपूर्द केली आहे. आईंच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री भास्कर शंकर पाटील, मुलगी सुरेखा बालाराम वारगडे, रंजना तुकाराम वारगडे, कल्पना मधुकर शेलार आणि समस्त पाटील परिवार. या पाटील परिवारातून मातोश्रीचं जाणं होत आहे. मातेचं निधन झालेलं आहे. इहलोकाची यात्रा पूर्ण करून परलोकामध्ये निघून गेलेले आहेत. त्यांना चांगली सद्गती मिळण्याकरता त्यांच्या परिवाराने
एक भावपूर्ण श्रद्धांजली परमात्म्याच्या नामचिंतनाने घडावी म्हणून आजची ही कीर्तनाची सेवा. विठ्ठला विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग चोखोबारायांचा चोखोबारा आजच्या अभंगातून चिंतन करत असताना अखिल मानवी जीवाला उपदेश करतायत. विठ्ठला विठ्ठला. उपदेश कोणी केला पाहिजे, कोणाला केला पाहिजे, काय केला पाहिजे हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. उपदेश कोणी करावा महाराज सांगतात ज्याचा अधिकार आहे त्याने उपदेश केला पाहिजे. मग चोखोबारांचा काय अधिकार आहे महाराज सांगा ना. चोखोबाराय जर समाजाला उपदेश करत असतील आणि तुम्ही सांगता अधिकार असेल त्या माणसांनी काय केला पाहिजे, उपदेश. मग चोखोबारांचा अधिकार काय विचार करा महाराज. चोखोबारांचं जीवन जर आपण पाहिलं तर स्वर्गात खराब झालेलं अमृत, नासलेलं अमृत, आणि सगळ्या देवदेवतांना चिंता पडली की आता अमृत तर नासून गेलं, हे चांगलं करण्याकरता काय केलं पाहिजे. तेव्हा महाराज पर्याय सांगितला की तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा आणि मंगल वेड्याला एक संत आहे त्यांचं नाव चोखोबार आहे आणि त्यांच्या स्पर्शाने ते अमृत काय होणार आहे, चांगलं होणार आहे. सगळे देवदेवता महाराज तो अमृत कळश घेऊन कुठे आले, मंगल वेड्याला चोखोबारांकडे आले आणि चोखोबारांचा स्पर्श त्या अमृताला झाला आणि नासलेलं अमृत चांगलं झालं. महाराज विचार करा, ज्यांना त्या काळामध्ये मंदिरात सुद्धा प्रवेश दिला जात नव्हता अशा चोखोबारांच्या स्पर्शाने स्वर्गातलं अमृत सुद्धा चांगलं होतं. चोखोबारांचा अधिकार काय असेल. विठ्ठला विठ्ठला. चोखोबारांचं जीवनकाल जर आपण पाहिला महाराज, एक गाव कोस बांधत असताना सगळे कामगार त्या कामावर गेले होते, सगळे धरून बांधून तिथं न्यायचे महाराज. लोकांनी सांगितलं हे महान संत आहे त्याला कामाला लावू नका, पण ऐकलं नाही महाराज, त्यांना सुद्धा घेऊन गेले. ते काम करता करता एक दुर्घटना घडली गेली, त्या दुर्घटनेमध्ये महाराज चोखोबाराय सुद्धा निधन झाले. त्यांना इहलोकाची यात्रा पूर्ण करून परलोकामध्ये जावं लागलं. म्हणजे ती गावकोस ती भिंत कोसळली आणि अनेक माणसं त्या भिंतीखाली दडपली गेली, मेली गेली. आता एवढी ढिगाऱ्याखाली माणसं मरण पावल्यानंतर भगवान परमात्म्याला ही चिंता पडली आणि नामदेव महाराजांना सांगितलं, महाराज माझ्या पांडुरंगाने सांगितलं, पांडुरंगाने सांगितलं माझा जीवलग भक्त असलेला एकनिष्ठ भक्त चोखोबाराय ते गावकोस बांधत असताना त्या ठिकाणी ते मरण पावलेले आहे, त्यांच्या तेवढ्या अस्थी घेऊन ये आणि आपल्या इथं त्यांना काय करायची समाधी. पांडुरंगाच्या तोंडाकडे नामदेवराय बघत बसले, देवा अरे ती एखादी वस्तू आहे का ती घेऊन यायची ओळखून. अरे अनेक माणसं त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेत, मरण पावलेत, कोणाची अस्थी कोणाची आहेत माहित आहे का. अनेक लोक मरण पावलेत, कोणाची त्याच्यावर काय नाव आहेत का. पांडुरंगाने सांगितलं चिंता करू नको, एक काम कर, अनेक लोक जरी त्या ढिगाऱ्याखाली गाडली असतील तरी माझ्या चोखोबारांची हाडं ओळखण्याची खून आहे. म्हणे काय देवा खून आहे, जा आणि त्या ढिगाऱ्याखाली बघ, माझ्या चोखोबारांची हाडं जर तुला लागली ती जर उचल कानाला लाव आणि कानाला लावल्यानंतर विठ्ठल माझं भजन ज्या हाडातून येईल ते हाड चोखोबारांचं आहे असं समज. प्रत्यक्ष नामदेवराय पांडुरंगाचं ऐकून जिथं गाव कोसळलेले होते तिथं गेले आणि गेल्यानंतर महाराज एक 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 हाड उचलतायत, कानाला लावतायत, हाड उचलतात कानाला लावतायत. पण जेव्हा चोखोबारांची हाडं लागली तेव्हा आश्चर्याचा धक्का, पांडुरंगाचं भजन चालू झालं. कुठल्या हाडातून, कुठल्या चोखोबारांच्या मेलेल्या माणसाच्या. विचार करा, म्हणजे मेलेल्या माणसाच्या, म्हणजे चोखोबारा मरण पावून गेले, मरण आलं त्यांना, पण तरी सुद्धा महाराज त्यांचे हाडं सुद्धा देवाचं भजन करत होते. विचार करा किती अधिकारी महात्मा असला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. प्रपंचातून आमचे हाडहाड होते तरी सुद्धा आम्ही देवाचं भजन करत नाही, तिथं चोखोबारांचे हाडं देवाचं नामचिंतन करताय. आता असा अधिकारी असलेला महात्मा आज आजच्या अभंगातून आपल्याला उपदेश करतायत. विठ्ठला विठ्ठला. कोणाला करतायत महाराज सांगतात, कर्तव्य विन्मुख झालेल्या जीवाला आपलं कर्तव्य समजावून सांगत असताना या देहाचं नश्वरत्व काय आहे,
या देहाला आल्यानंतर जीवाने काय केलं पाहिजे याचं चिंतन चोखोबराय करतात. लक्षात घ्या, जन्माला येण्याची 3 कारण शास्त्राने प्रामुख्याने वर्णन केले आहेत. एक, आपलं जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे जीव या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये येत असतो. केले कर्म झाले त्याची भोगाले. महाराज सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळ यावे. महाराज सांगतात, आपण आपल्या पूर्वजन्मामध्ये केले कर्म भोगण्याकरता या मृत्यू लोकामध्ये आम्हाला यावं लागतं. विठ्ठला जसं आम्ही कर्म करू त्या पद्धतीने आम्हाला देहाची प्राप्ती होत असते. चांगलं कर्म केलं तर चांगल्या गोष्टी घडत असतात, वाईट कर्म केलं तर वाईट गोष्टी घडत असतात. चांगलं कर्म केलं तर चांगला देह मिळत असतो आणि वाईट कर्म केलं तर वाईट देहाची प्राप्ती होते. विठ्ठला म्हणून चांगलंच कर्म जीवाने केलं पाहिजे. बरं का, चांगलं कर्म केलं पाहिजे. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो फिर काटे बन कर मत. चांगलं जर एखाद्याचं करता आलं नाही तर नका करू, पण किमान त्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. विठ्ठला कर्म हे कुणालाही सोडत नाही. कौरव आणि पांडवांचं वाईट चिंतन महाराज, वाईट करण्याचा विचार केला, परिणाम कर्माने त्यांना महाराज एकही शिल्लक ठेवला नाही. विठ्ठला कर्म हे असं आहे महाराज, कर्म देवाला चुकत नाही, कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. लक्षात घ्या, कर्माची गती महान आहे, म्हणून कर्म करत असताना विचार करून केलं पाहिजे. सजन लक्षात घ्या, कर्म अतिशय सूक्ष्म आहे. वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा चांगलं कर्म केलं पाहिजे. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, तुकाराम महाराज सांगतात, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. असं काहीतरी जीवनामध्ये करा की जेणेकरून पुढे आपला नाश होणार नाही. चांगलं केलं पाहिजे महाराज. ऐसे का हो न करा काही, ज्याच्याने वाईट होणार आहे असं काही जीवनामध्ये करू नका महाराज. वाईट करायला सुद्धा तेवढाच त्रास आहे आणि चांगला करण्याकरता सुद्धा, एखाद्याला मदत करण्याकरता सुद्धा तेवढा त्रास आहे आणि वाईट त्याचं करण्याकरता सुद्धा तेवढा. मदत करून पुण्य मिळवावं, वाईट करून पाप. विठ्ठला एक उदाहरण सांगितलं जातं महाराज. एका सुनबाईला सासूने सांगितलं, बाळ आपल्या भाषेत, बाळा इकडं बघ, रोज संध्याकाळचे तू भात बनवते, एक दिवस असं कर, आज माझ्या करता काय कर, चपाती बनव. तिने सांगितलं, आत्याबाई आजचा दिवस तरी चपाती मी बनवू शकत नाही. म्हणे अगं किती दिवस झाले भात संध्याकाळचा, भात संध्याकाळचा.
अगं एकदा तरी चपाती संध्याकाळी बनव ना. माझ्याकरता किती लागणार? 2 चपात्या लागणार आहेत. 2 चपात्या म्हणे आज मी चपाती बनवणार नाही म्हणजे नाही. उठली तिथून निघाली, शेजारणीच्या जवळ जाऊन बसली. म्हातारी विचार करते, 2 चपात्या टाकायला सांगितल्या तरी हिच्या जीवावर आली. शेजारणीकडे जाऊन गप्पा मारायला लागली. महाराज तिचाही कार्यक्रम चालू होता. कसला? चपाती बनवण्याचा. चपाती बनवत असताना महाराज झोळीतलं लेकरू रडायला लागलं. रडायला लागल्यानंतर ती शेजारणीकडे जाऊन बसलेल ना, तिने सांगितलं, अगं पोरग रडतंय, जरा उचल त्याला, उचल. तिने सांगितलं, असू त्या रोजच चाललंय, यांचा डब्बा वेळेवर झाला पाहिजे, त्याच्याकरता त्याचं रडणं सहन करावंच लागेल. ती आपल्या चपात्या लाटायच्या नादामध्ये चालू होतं तिथं. त्या बाईने पुन्हा पुन्हा सांगितलं, अगं तुला काय कीव येते का नाही, दया येते का नाही? स्वतःच पोरग झोळीमध्ये रडत आहे तरी सुद्धा तुझं काम चाललंय, घे म्हणे त्याला. अगं म्हणे माझ्या पतीला जायचंय कामावर, पटकन गेलं पाहिजे, डबा उरकला पाहिजे. म्हणे असं कर, तुझ्या पोराला घे, मी चपात्या लागतो. ती तिथं बसली, तिने पोराला घेतलं तिचं महाराज, आणि होत्या तेवढ्या सगळ्या चपात्या एकटीने लाटून द्या. मी विचारतो, चपात्या चुकल्या का? तिला चपात्या चुकल्या का? एवढंच आहे महाराज. सासूने सांगितलेल्या केल्या नाही, पण शेजारणीच्या केल्या की नाही? कर्म चुकत नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला. जीवनामध्ये चांगलं कर्म करा, चांगला देह मिळावा असं वाटत असेल चांगलं. आणि मला वाटते हा मानवी देह जो प्राप्त झाला हा सुद्धा कर्मानेच. विठ्ठला विठ्ठला. पुढचाही जन्म आम्हाला चांगला मिळावा असं वाटत असेल तर या जन्मामध्ये चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. महाराज लक्षात घ्या, चांगलं कर्म भेटलं की, चांगलं कर्म केलं की चांगला देह मिळत असतो. लक्षात घ्या. म्हणून कर्म हे चांगलं असलं पाहिजे. पहिलं कारण आहे मानवी देहाला येण्याचं, पहिलं कारण आहे कर्म. दुसरं कारण आहे पाप आणि पुण्य समान झालं की नरदेहाची प्राप्ती होत असते. सुकृत दुष्कृत समान समी तये पावी जेल कर्मभूमी. पाप पुण्य करो आणि जन्माये प्राणी. पाप पुण्य करो जन्माये प्राणी. पाप पुण्य करो जन्माये प्राणी. पाप पुण्य नरदेहाला येण्याचं दुसरं कारण सांगितलं, पाप आणि पुण्य समान झालं की नरदेहाची प्राप्ती होते. मग महाराज अधिक जर आम्ही आपल्या जीवनामध्ये पुण्य मिळवलं तर नरदेह मिळत नाही का? मला सांगत नाही. अधिक जर पुण्य मिळवलं तर ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मश्नंती दिव्यां दिवी देव भोग. जर चांगलं पुण्य जर केलं तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तर नरदेहाची प्राप्ती होत नाही, तुम्हाला चांगल्या देहाची प्राप्ती म्हणजे तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळतं. मला दिव्य देहाची प्राप्ती होते पुण्याने. अधिक पुण्य झालं की दिव्य देह मिळत असतो, दिव्य भोग भोगायला मिळत असतात. मग अधिक पुण्य केलं तर महाराज सांगतात नीच योनीमध्ये जावं लागतं. पण जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हाच नरदेहाची प्राप्ती होते. विठ्ठला. पाप आणि पुण्याचा तराजू जेव्हा समतोल होईल त्याच वेळेस मनुष्य देहाची प्राप्ती होत असते. लक्षात घ्या. अधिक पुण्य मिळवलं तरी सुद्धा मनुष्य देह मिळत नाही, अधिक पाप झालं तरी सुद्धा मनुष्य देहाची प्राप्ती होत नाही. जेव्हा या दोन गोष्टी समान होतात, सारख्या होतात, तेव्हाच मनुष्य देहाची प्राप्ती होत असते. लक्षात घ्या.
आणि तिसरं कारण महाराज सांगतात मागील जन्माची वासना पुढील जन्माला कारणीभूत ठरत असते. विठ्ठला विठ्ठल जन्म घेलेला गे वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरिरूप. महाराज सांगतात बघा तिसरं कारण आहे जन्माला येण्याचं तिसरं कारण आहे जर आपल्या मागच्या जन्मामध्ये जशी वासना असते त्या वासनेप्रमाणे आम्हाला जन्म घ्यावा लागतो महाराज. म्हणून मरत असताना सुद्धा महाराज आपल्या जीवनातली वासना चांगली असली पाहिजे. मग शेवटच्या काळाला परमात्म्याचं नामचिंतन मुखाला येण्याकरता आयुष्यभर देवाचं भजन केलं पाहिजे नाही का. वर्षभर अभ्यास नाही केला तर पेपरला गेल्यानंतर काय लिहिता येईल. पेपरच्या दिवशी आठवण्याकरता वर्षभर अभ्यास करणं महत्वाचं आहे. विठ्ठला अंत काळाच्या वेळेला परमात्म्याचं भजन येण्याकरता आयुष्यभर देवाचं भजन केलं पाहिजे महाराज. असं सप्त्याला कधीतरी कीर्तनला भजन करून नाही चालत. आयुष्यभर जेव्हा देवाचं भजन करू तेव्हा मरणाच्या वेळेला परमात्म्याचं नामचिंतन येतं बरं का. परमात्म्याचं नामचिंतन सहजासहजी मुखाला येत नाही. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. परमात्म्याचं नामचिंतन तसं येत नाही. चांगले चांगले तपोबलींचा घात झाला महाराज. आयुष्यभर ज्यांनी परमार्थ केला पण मरायच्या वेळेला वासना चुकीची झाली शेवटी महाराज वेगळ्या अवस्थेला जावं लागलं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. जड भरत राजाने सर्व संघाचा परित्याग करून भगवत प्राप्ती करता अरण्यामध्ये गेला होता. पण एका हरणाचा ध्यास लागला. परिणाम पुढचा जन्म हरणाच्या गर्भाला जावा लागला. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. महाराज सांगतात अंतकाळी ज्याच्या नामाने अंतकाळी ज्याच्या नामाने अंतकाळी ज्याच्या नामाने अंतकाळी ज्याच्या नामाले मुख तुका म्हणे सुखा पार नाही. परमात्म्याचं भजन जर अंतकाळाच्या वेळेला आला तर चांगला देह आम्हाला उत्तम देह मिळत असतो महाराज. जशी वासना असते त्या पद्धतीने आपल्याला देह मिळत असतो. म्हणून अंतकरणामध्ये लक्षात घ्या महाराज मरायच्या वेळेला सुद्धा चांगली वासना निर्माण व्हावी याच्या करता चांगलं चांगलं जीवन जगता आलं पाहिजे महाराज. चांगलं जीवन जगता आलं पाहिजे बरं का. झोपताना ज्याचा विचार करतो तोच स्वप्न पडत असतो. तसं आयुष्यभर जसं वागतो तेच मरणाच्या वेळेला आठवत असतो. रामायणातला एक प्रसंग तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. जेव्हा सीता मैयाला आकाश मार्गातून रावण घेऊन जात असताना एका पक्षाने पाहिलं महाराजांनी झडप घातली त्याच्याबरोबर संघर्ष केला. त्याचं नाव होतं रावण आणि पक्षाचं नाव होतं जटायू. जटायूने रावणाच्या बरोबर संघर्ष केला. एक अबला स्त्रीला उचलून चाललाय.
म्हणून संघर्ष केला. कपटाने रावणाने दोन्ही पंख छाटले गेले. रक्ताच्या थारोळ्यामध्ये जटायू खाली पडलाय. सीतामय्याला घेऊन रावण आपल्या स्थानाला निघून गेला. रामप्रभू सीतामय्याचा शोध करत करत त्या अरण्यामध्ये येत आहेत. त्या अरण्यामध्ये एकही पशु पक्षी महाराज रामप्रभूंना दिसत नाही, एखादा माणूस दिसत नाही. पण अशाही अवस्थेमध्ये रामप्रभूच्या कानावर एक मंत्र चालू आहे. एक ध्वनी रामप्रभूच्या कानावर पडला. रामप्रभू विचार करू लागले, या अरण्यामध्ये एकही जीव मला या ठिकाणी दिसत नाही, एकही माणूस दिसत नाही. मग इथं माझं भजन करणारा कोण आहे? थोडस लक्ष दिलं आजूबाजूला. महाराज पाहिलं तर एका झाडीमध्ये पडलेला जटायू पक्षी पाहिला. जटायू दिसल्यानंतर परमात्मा जवळ गेला. परमात्म्याने मांडी घातली, खाली बसला. जटायूची मान आपल्या मांडीवर घेतल्याने विचारलं, कोण आहेस तू? ही तुझी अवस्था कोणी केली? परमात्म्याला जटायूने सगळा वृत्तांत सांगितला. आकाश मार्गातून लंकेचा राजा रावण एक अबला स्त्रीला घेऊन जात आहे, हे मी पाहिलं आणि मी त्याच्यावर संघर्ष केला. पण त्यांनी कपटाने माझे दोन्ही पंख छाटले गेले. रक्ताच्या थाळ्यामध्ये इथं पडलोय. रामप्रभूने विचार केला, माझ्या पत्नी करता याने संघर्ष केला, स्वतःच्या प्राणाची बाजी लावली. विचारलं, जटायू, अरे राजा, ज्याचं भजन करतो तो अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक प्रभू परमात्मा मीच आहे. बोल, तुला काय पाहिजे? आता जगाचा मालक मांडी घालून बसलाय. त्या मांडीवर जटायूची मान आहे. आता जटायूने काय मागितलं पाहिजे बघा. जी इच्छा केली ती इच्छा पूर्ण होणार आहे. परमात्म्या पुढे फक्त प्रगट करावी. जटायूने जे मागितलं असतं एका क्षणामध्ये परमात्म्याने त्याला दिलं असतं. महाराज पंख दिले असते, जीवनदान दिलं असतं, ऐश्वर्य दिलं असतं, सगळं काही समर्पण केलं असतं. पण जटायूने मागितलं नाही. महाराज, एक पक्षी असून सुद्धा परमात्मा जेव्हा विचारतो अंत काळाच्या वेळेला काय मागितलं पाहिजे, त्यावेळेस जटायू स्वतः सांगतो, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का शिवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. जटायूने सांगितलं, बघा देवा, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत या ओठावर तुझं नाव राहू दे. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे, डोळे पाहतात, तोपर्यंत तुझी मूर्ती अशी दिसू दे. ही शेवटची इच्छा महाराज. अशी वासना माणसाची असली पाहिजे. विठ्ठला जशी तुम्ही वासना धारण कराल त्या पद्धतीने पुढचा जन्म आम्हाला मिळत असतो. म्हणजे जन्माला येण्याकरता 3 गोष्टी सांगितल्या. 1, पाप पुण्य समान झालं की नरदेहाची प्राप्ती. 2, जसं कर्म असेल त्या पद्धतीने माणसाला देह मिळत असतो. आणि 3, मागील जन्माची वासना ही पुढील जन्माला कारणीभूत ठरत असते. अशा पद्धतीने आम्हाला देह प्राप्त झाला, बरोबर की नाही? मग आम्हाला भगवान परमात्म्याने या मृत्यूलोकामध्ये पाठवल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे महाराज? ईश्वराने पाठवलं कशा करता याचं चिंतन, याचं मंथन आपण केलं पाहिजे. भगवान परमात्मा या देहाची निर्मिती कशा करता केली असेल, एक स्वतंत्र मानव योनी निर्माण कशा करता केली असेल, याचं चिंतन माणसाने केलं पाहिजे. ज्याच्या करता केले ती गोष्ट माणसाने सोडून दिली आणि नको त्या गोष्टीच्या पाठीमागे लागला. वास्तविक या देहाची निर्मिती केली ती देव मिळवण्याकरता, पण माणसं देहाचाच विचार करू लागले. विठ्ठला या देहाचं संगोपन करण्याकरता मनुष्य जन्म आहे की देवाची साधना करण्याकरता? या मृत्यू लोकामध्ये परमात्म्याने पाठवला कशा करता? देवाचं भजन करण्याकरता की याची व्यवस्था करण्याकरता? देव दिला देह भजन गोमाता, महाराज सांगतात, आम्हाला ईश्वराने या देहाची निर्मिती केली ती भजनाकरता, या देहाची व्यवस्था करण्याकरता नाही पाठवलं महाराज. म्हणजे देव मिळवण्याकरता करतो.
मग आम्ही जास्त देवा करता प्रयत्न करतो का देहा करता? तुमचं मत काय? आमचे जास्त प्रयत्न देवा करता चाललेत का देहा करता? रात्रंदिवस त्याच्या करता तर म्हणा, याची चिंता म्हणा. नित्य उठवून या खाऊ याची चिंता. रात्रंदिवस महाराज, सकाळी काय, दुपारी काय, संध्याकाळी काय खायचं, याला चांगले कपडे पाहिजे, याला फिरायला गाडी पाहिजे, चांगलं आलिशान घर पाहिजे महाराज. सगळ्या गोष्टी या देहा करता, याची व्यवस्था माणसं करतात. म्हणजे ज्याच्या करता पाठवलं ते कार्य बाजूला राहिलं. आम्हाला या देहाची निर्मिती केली ती देव मिळवण्याकरता, पण आपण देहाची व्यवस्था करतो. या देहाला सांभाळण्यामध्ये आपला वेळ चाललाय, रात्रंदिवस याच्या करता प्रयत्न करतो. चोखोबार आहे, आम्हाला प्रश्न करतात, राजा हो ईश्वराने देहाची निर्मिती केली ते देव मिळवण्याकरता, पण तुम्ही देहाच्या पाठीमागे लागलेत. जन्माला आल्यापासून याचं संगोपन, लालन पालन सगळं काही तुम्ही करता, लहानाचा मोठा करता, याच्यावर खूप प्रेम करता महाराज. रात्रंदिवस याच्या करता झटता. पण कधीतरी स्वतःला विचार करून पहा, ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर तुम्ही करत नाही, आणि नको त्याच्यावर तुम्ही प्रेम करता. देवावर प्रेम करायचं टाकून तुम्ही देहावर प्रेम करता. पण स्वतःला प्रश्न करा की ज्या देहावर तुम्ही प्रेम करता तो देह टिकणार आहे का? अभंगाचं पहिलं चरण. जन्मला जन्मला हा देह ओसिला सुखाचा, काय भरवसायाचा आहे, काय भरवसायाचा आहे. महाराज सांगतात आपल्याला या देहाची निर्मिती केली ईश्वराने, तो देव मिळवण्याकरता केली, देहाची व्यवस्था करण्याकरता नाही. महाराज लक्षात घ्या, शेवटची योनी मानवाची जर केली असेल तर देवाची सुद्धा या जीवाकडनं काहीतरी अपेक्षा असेल की नाही? काहीतरी अपेक्षा असली पाहिजे, आणि ती ईश्वराची अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे नेली पाहिजे. भगवान परमात्म्याने, त्या ईश्वराने या देहाची निर्मिती केली परमात्म्याची भक्ती, परमात्म्याची साधना, त्याची प्राप्ती करण्याकरता. पण आपण देहाची व्यवस्था करतो. महाराज सांगतात देहाची व्यवस्था जर आपण करत बसलो तर महाराज तुमच्यात आणि आमच्यात, पशु पक्षात फरक तो काय? विठाला ते सुद्धा या देहा करता घरट तयार करतात. आम्ही तरी वेगळं काय करतो? आमच्या करता घर तयार करतो.
ते सुद्धा पोटा करता कुठेतरी 2 दाणे वेचून आणतात. आपण सुद्धा महाराज, पण मला वाटते आपल्यापेक्षा ते चिंता कमी करतात, आपली जास्त. त्यांना 2 दाणे आताचे मिळाले तर दुसऱ्या वेळेची ते चिंता करत नाही महाराज. आताचे 2 दाणे वेचून आणतात, पोट भरला की निश्चिंत राहतात. आपल्या 4-4 वर्षाच्या घरात पडले तरी चिंता असते. बेटाला बेटाला माणसापेक्षा चिंता महाराज पशु पक्षी जास्त करत नाही, पण माणूस अधिक चिंता करायला लागला. महाराज सांगतात देहाची व्यवस्था काय. परमात्म्याने महाराज जेव्हा आईच्या गर्भात असतो तेव्हा सुद्धा आपली सांभाळ केला, त्यांनी सगळं काही केलं. आईच्या गर्भातून बाहेर आलो, दुधाची व्यवस्था केली. आता दात नव्हतं तेव्हा दूध दिले, आता दात दिले तर दाणा देणार नाही का, काहीतरी देईल ना महाराज. हे सगळं जर परमात्मा देत असेल तर आपण काय केलं पाहिजे, परमात्मा प्राप्तीचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे. महाराज सांगतात जन्माला आल्यानंतर या देहाच्या जर पाठीमागे तुम्ही आम्ही लागलो तर महाराज सांगतात हा देह नश्वर आहे. शरीर जात आहे आघवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू अजून जावे पंडू कुमरा. नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. महाराज सांगतात क्षणाचा भरोसा नाही. एक दिवस आम्हाला जायला लागणार आहे. रात्रंदिवस या देहाची व्यवस्था करत बसतो महाराज. चांगलं चांगलं खायला, चांगले चांगले कपडे, राहण्याकरता चांगलं घर, फिरण्याकरता गाडी, ही व्यवस्था माणसं करत असतात. महाराज सांगतात बघा जीवन जगत असताना ही व्यवस्था ठीक आहे महाराज, जीवन जगण्याकरता ही केली पाहिजे, पण असक्त होऊन जगू नये. ज्याच्या करता मिळाले ते कार्य केलं पाहिजे. कितीही याला सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी एक दिवस याचा नाश निश्चित आहे. या देहाला 3 प्रकारचा शास्त्राने नाश सांगितले: परतानाश, आश्रयनाश आणि स्वभावता नाश. विटाला जरी या देहाचा नाश दुसऱ्याकडनं झाला नाही तरी सुद्धा महाराज या देहाचा स्वभाव आहे, एक ना एक दिवस या देहाचा काय होणार आहे, नाश होणार आहे. तुम्ही कितीही सांभाळा महाराज, याला काजू घाला, बदामा घाला, नाही तर काळी पिशवी आणा, नशिवंत देह जाणारे नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळा सावधान. महाराज सांगतात तो काळ प्रत्यक्ष आपली वाट पाहत बसलाय, सावधान झालं पाहिजे. साधू संतांनी सावधानतेचा इशारा दिला, पण आमचं लक्ष कुठे महाराज? सावधान हा शब्द तिथं दिला जातो जिथं धोका आहे, आणि धोकाचा इशारा महाराज संत महात्म्याने आपल्याला अगोदरच दिला आहे. म्हणून संत महात्म्याने आम्हाला सांगितलं देहावर आसक्त होऊन राहू नका, एक ना एक दिवस तो काळ येईल, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविन तेव्हा मायवा, सोडविन राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. कितीही मग असले तरी महाराज आम्हाला त्याच्यातून सोडू शकत नाही.
तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तो कामने तय यम आज्ञा. महाराज सांगतात बघा, अनेकांना जावं लागलं, धनवंत गेले, गुणवंत गेले, बलवंत गेले. कितीही या देहाला सांभाळण्याचा प्रयत्न करा, एक दिवस याचा नाश निश्चित आहे. बेटाला महाराज सांगतात या देहाचा भरोसा नाही. क्या जीवन की पकडी आस, हा तो मेलिया घास. महाराज सांगतात ग्रास गेली सत्ता हाती नाही. एका क्षणाचा देखील माणसाचा भरोसा नाही. आता झालेला प्रकार, आता सगळा तणाव आहे तिकडं, भारत पाकिस्तान चाललंय महाराज. आपली 27 माणसं महाराज, निरापराध माणसं तिथं मरण पावली गेली. एका मुलाचं लग्न होऊन फक्त 3 दिवस झाले होते. किती? 3 दिवस. घरातून आनंदाने निघाले महाराज, चला कुठं जायचंय? काश्मीर फिरण्याकरता जायचंय. सगळ्या घरातल्या लोकांना आनंदाने निरोप दिला आणि महाराज ते काश्मीर फिरण्याकरता गेले. पण सगळ्यांना निरोप देऊन गेला पोरगा महाराज, पुन्हा परतीच्या प्रवासाला आला नाही बरं का. स्वतःच्या पायाने चालत गेलेला महाराज, पण चौघाच्या खांद्यावर परत येतो. काय भरवसा याचा आहे विठ्ठला विठ्ठला. अशी आपली 27 माणसं तिथं गेली महाराज. 27 माणसं, विचार करा. मग ती जाताना सगळ्यांना सांगून गेली असतील की नाही, आम्ही तिकडं चाललोय, कुठं? काश्मीरला चाललोय, मजा करण्याकरता चाललोय, सगळं काही सांगितलं असेल ना. पण सगळ्या घरातल्या लोकांना सुद्धा वाटलं असेल गेलेली माणसं पुन्हा आमच्याकडे परत येणार आहे. पण आली का? महाराज सांगतात याला तर सांगतात ना, काय भरवसा. एका क्षणाचा देखील माणसाचा भरोसा राहिला नाही महाराज. आज तुम्ही पाहिलेला माणूस उद्या तुमच्या डोळ्याने तुम्ही पाहू शकाल की नाही सांगता येत नाही. आज ज्यांच्या सोबत तुम्ही बोललात उद्या त्यांच्या सोबत तुम्हाला चर्चा करता येत नाही, सांगत नाही. उगवलेला सूर्य अस्ताला जातो, अस्ताला गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो महाराज. पण आज भेटलेला माणूस उद्या भेटेल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. भेटाला मग महाराज सांगतात जर या देहाची गॅरंटी नसेल, हा जर क्षणभंगुर असेल तर कशा करता याचा प्रयत्न करत आहात. नश्वर आहे ही गोष्ट कळाली की त्याच्यावरती आसक्ती निघली पाहिजे महाराज. त्याच्यावर आसक्त होऊन जीवन जगलं नाही पाहिजे. कधीतरी जाणार आहे, कधीतरी मरणार आहे ना, मग चांगलं कर्म, चांगलं कार्य आपल्याकडनं झालं पाहिजे. नश्वर देहाकडनं शाश्वत परमात्मा कधीतरी मिळवता आला पाहिजे. विठ्ठला आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, नश्वर देहाकडनं सच्चित आनंद स्वरूप असला परमात्मा आम्हाला मिळवता आला पाहिजे. लक्षात घ्या. महाराज सांगतात जन्मला हा देह पोशिला सुखात, काय भरवसा याचा आहे. या देहाचा यत किंचित देखील भरोसा नाही. मग देहाचा जर भरोसा नसेल तर देह संबंधाने आम्ही जे मिळवतो कमवतो, महाराज सांगतात काही नाही. येताना काही सोबत आणलं नाही आणि जाताना सोबत काही जाणार नाही. अभंगाचं दुसरं एकलेची यावे
चोखोबरा महाराज सांगतात देहाचा भरोसा नाही, देह संबंधाने आम्ही जो मिळवतो त्याचा तरी काय. महाराज सांगतात एकट्याला यावं लागतं आणि एकट्याला जावं लागतं. धन आणि भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्मशान देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. आपण जसं कर्म करतो ती कर्माची गतीच आम्हाला घेऊन जात असते. ते कर्म फक्त आपल्या सोबत येतं महाराज. आपण केलं कर्म आपल्या सोबत येतं आणि आपण केलं कर्मच आपल्या सोबत येत असतो महाराज, जात असतो. आपल्या सोबत दुसरा कोणी येत नाही. एकलेची यावे एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणाची. येताना एकट्याला प्रवास करावा लागला महाराज, एकटा चालू. आणि येताना सोबत काही आणलं नाही. जन्माला आलो तेव्हा ज्या कपड्यावर झोपवलं त्यालाही खिसा नव्हता, बरोबर की. आणि मेल्यानंतर ज्या कपड्यात गुंडाळलं त्याला सुद्धा खिचा नाही. विठाला विठाला. जन्माला आल्यानंतर एखादा मुलगा असू द्या मुलगी असू द्या महाराज ज्या कपड्यावर झोपवलं जातं त्याला बाळवता म्हणतात. त्याला खिचा असतो का? नाही, मोकळा असतो महाराज, तो कपड्याने गुंडाळला असतो. आणि मरत असताना किंवा मेल्यानंतर ज्या कपड्यात गुंडाळला जातो त्याला सुद्धा म्हणजे समाजाला सांगायचं बाबा येताना रिकामा आला, जाताना सुद्धा रिकामा जायचं. खाली हात आया था खाली हात जाएगा आया था नंगा जाएगा भी नंगा. विठला विठला. याद कर सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. सिकंदर राजा जेव्हा मृत्यूलोक सोडून परलोकामध्ये जातो ना, एवढा सम्राट महाराज संपूर्ण जग ज्यांनी काबीज केलं होतं, पण त्या सम्राट चक्रवर्ती राजाला सुद्धा मोकळ्या हाताने जावं लागलं. हे मृत्यूलोकातलं विशेष आहे. विठला विठला. इथं कितीही मिळवलं जमवलं कमवलं तरी इथंच राहतं महाराज. काही सोबत येत नाही, काही सोबत येत नाही. लोक देत सुद्धा नाही महाराज. काय सोबत आपल्या देत? चिल्लर ती सुद्धा आपल्या अंगावर फेकली जाते. 1000 रुपयाचा ठोकला बसवला जातो म्हणून 500ची 2000ची सरकारने बंद केली, रुपया नाही केला. त्याला माहित आहे शेवटी चिटकावलं तोच कामाला आहे. बेटाला बेटाला. या मृत्यूलोकातला प्रवास एकट्याला करावा लागतो, एकट्याला जावं लागतं. एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणची. कितीही तुम्ही प्रयत्न करा महाराज, काही रात्रंदिवस माणसं मरतात, हाडाचे काढ रक्ताचं पाणी करतात. याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, सगळ्यांच्या. पण काही होत नाही महाराज. कितीही तुम्ही मिळून ठेवलं, कितीही जमा केलं तरी शेवटी पोरगा म्हणतो काय केलं माझ्या करता. बेटाला ते 4 दिवस महाराज आनंदाने राहा, प्रत्येकाशी चांगल्या पद्धतीने व्यवहार करा, चांगल्या पद्धतीने बोला. ईश्वराच्या भजनाकरता परमात्म्याने देह दिलेला आहे, ईश्वराचं भजन करा. वाईट बोलू नका, वाईट करू नका, चांगल्या पद्धतीने चांगलं कर्म करा. संतांची शिकवण आहे महाराज. कुठले संत महाराज आपण बघा, प्रत्येक संतांनी आम्हाला चांगला सल्ला दिला जीवनामध्ये कसं वागावं. कितीही तुम्ही काही प्रयत्न करा तरी रिकाम्या हाताने जायचं असेल तर मग कशाला एवढी खटपट. एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणाची. विचार करा महाराज, रावणाच्या बायका किती होत्या? 80,000. मुलं किती होती? नातू किती होती? एक तरी गेला का बरोबर? कोणीच नाही. सोबत कोणी येत नाही. मी मागाशी म्हणून गेलो, धन जमिनीमध्ये राहत, गुरढोरा गोठ्यामध्ये राहतात, पत्नी दरवाजापर्यंत येतो. समाज हा फक्त कुठपर्यंत येत असतो? स्मशानापर्यंत. पण पुढचा प्रवास आहे ना, ज्या देहावर आम्ही प्रेम केलं तो देह सुद्धा आपल्या सोबत नाही महाराज, तो चितेमध्ये भस्म होतो आणि एकट्याला तिथून प्रवास करावा लागतो. म्हणून महाराज सांगतात थोडं चिंतन करा. एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणेची. पहाड्यावरून जर माझ्या सोबत कोण आला असेल तर मी त्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे, बरोबर की नाही. पण हा जो प्रवास आहे तो एकट्याला. विठाला विठाला. महाराज सांगतात बघा, एकट्याला यावं लागतं.
लागतं, एकट्याला जावं लागतं. पण महाराजांना सांगितलं, महाराज तुम्हाला एकट्याला यावं लागलं आणि तुम्हाला एकट्याला जावं लागलं, पण माझे तर एवढे संबंध आहेत, चांगले चांगले गावात लोक आहेत ना, ती मला खूप मानतात महाराज. माझे घरचे लोक माझ्याकरता रात्रंदिवस वाट पाहतात, माझ्यावर एवढी प्रेम करतात. महाराज सांगतात ही फक्त प्रेम करतात ही सुखापोटी, दुःख आल्यानंतर तुला कळेल. महाराज त्याचं चिंतन करत असताना तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, कोण हे आठवे सुखाचे संगती, कोण हे आठवे सुखाचे संगती, कोण हे महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगता ते खरं आहे, तुम्ही बोलता की तुमच्या सोबत कोणी येणार नाही. आमचा जर सगळा परिचय महाराज, आमच्या घरातली लोक माझ्या सोबत येतील, माझ्या परिवारातली लोक माझ्या सोबत येतील, माझ्या कुटुंबातली येतील, माझ्या गावातली येतील, माझे अपतेष्ट माझ्या सोबत येतील. महाराज सांगत नाही ही सगळी जी आहेत ना ही सुखाची फक्त महाराज लालसा आहे. सुख आहे तोपर्यंत तुमच्या अवतीभोवती फिरणारी माणसं असतील, जेव्हा दुःख येईल ना त्यावेळेस खऱ्या माणसाची ओळख होईल. विठ्ठला महाराज सांगतात याला त्याला आपण माझं म्हणतो, हे माझं ते माझं ते माझं. महाराज सांगतात आपलं कोणी नाही 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 गुणाचे आवडते का?
नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्यावरती सर्व राहतील तुटतील धागे दोरे, तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणी. महाराज सांगतात कोणीने महाराज तुम्हाला वाटत असेल हा माझा आहे तो माझा आहे, पण अंत काळाच्या वेळेला सगळे तुम्हाला पाठ दाखवून माघारी फिरणारी, सगळे सुख असले की अवतीभोवती फिरणारे मुंग, जिथं गुळ आहे तिथे मुंगे जमत असतात महाराज. हा समाजाची रीत आहे. जोपर्यंत काहीतरी आहे तोपर्यंत अवतीभोवती फिरणारा समाज आपण पाहतो, पण संकट आली की दूर दूर जातात. लक्षात घ्या. पण महाराज सांगतात त्यांच्यावर भरोसा ठेवून राहू नका. कोणही अवघे सुखाचे सम. आपल्याला आपल्या मित्राची पारख करायची असेल तर महाराज सुखात नका दुःखात पहा. विठाला आपल्या लग्नात किती आले याचा हिशोब नका ठेवू. आपल्यावर जेव्हा संकट आलं आणि दुःख आलं तेव्हा आपल्या हाताला धरून त्या दुःखातून आम्हाला कोण बाजूला काढतो, तो खरा आपल्या जीवनातला जीवलग आहे. पण महाराज सांगतात बघा, कोण हे अवघे सुखाचे सांगावी, अंत काळी होती पाठवणे. अंत काळाच्या वेळेस हे सगळे पाठीमागे जातात आणि ते दुःख आपल्या एकट्याला भोगावं लागतं. म्हणून महाराज सांगतात यांचा भरोसा ठेवू नका. चोखा मनियाचा नधारी भरवसा, चोखा मनियाचा नधारी भरवसा, चोखा मनियाचा नधारी भरवसा, चोखा शरणचा सर्वेशा शरणचा सर्वेशा विठोबासी जगती आवे Ah
हरी जन्मला हा देह पोशिला सुखाचा काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे याची अनुभवावे आपणाची. संकल्पित वेळेमध्ये अभंगाचा थोडक्यात भाव आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्या निमित्तानं सेवा आहे 2 मिनिटं बोलून थांबतो. कैलासवासी पार्वती शंकर पाटील यांचं निधन होऊन आज 12 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या उत्तर रात्रीच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा या परिवाराच्या वतीने माझ्याकडे सुपूर्द केली. त्यांचा मुलगा श्री भास्कर शंकर पाटील 10व्या निमित्तानं, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा भास्कर शंकर पाटील, सुरेखा बाळाम वारगडे, रंजना तुकाराम वारगडे, कल्पना मधुकर शेरा आणि समस्त पाटील परिवार, ग्रामस्थ मंडळ कुंदे या घरातून या परिवारातून इहलोकाची यात्रा पूर्ण करून परलोकामध्ये निघून गेलेले हे मातोश्री आहे आणि त्यांच्या या 10व्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा आहे. 10व्या निमित्तानं आज या घरातून निघून गेलेली जी माऊली आहे या परिवाराला सोडून निघून गेली. खऱ्या अर्थानं जर आपण जर पाहायला गेलो तर या घरातला वॉचमॅनच गेला बरं का तुमच्या. कारण आम्ही बालपण इथं घालवलेले त्याच्यामुळे आमच्या लक्षात आहे. त्यांची नजर एकदम तीक्ष्ण असायची. एकही माणूस त्यांच्या नजरेतून सुटत नव्हता. कडक ही तेवढ्याच पद्धती आणि प्रेमळ सुद्धा, दोनही स्वभाव त्यांच्याकडे होते. आता ज्या झाडाखाली आहेत त्या झाडाचं वैशिष्ट्य तुम्हाला सगळ्यांना माहिती. म्हणजे इथं एकही मुलगा त्यांच्या समोर येऊ शकत नाही. म्हणजे जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या घराची किंवा तुमच्या कुठली रक्षण करण्याची गरज नव्हती. पण आज खऱ्या अर्थाने ही पोकळी तुम्हाला जाणून येईल की ज्या माऊलीने आपल्याला लहानाचं मोठं केलं, सांभाळलं, पूर्ण या घराची जबाबदारी ज्यांच्यावर टाकून आपण निश्चिंत होऊन कुठेही निघून जात होतो. आता इथून पुढचा प्रवास कुठेतरी दरवाजाकडे लावूनच जावं लागेल. जाता येता नेहमी एवढं वय झालं होतं तरी सुद्धा ओळखायच्या बरं का, आवाज द्यायच्या. म्हणजे नेहमी आल्यानंतर आम्ही भेट घेऊन जात होतो 2 मिनिटं का होईना. जास्त मला फिरायला वेळ नसते पण 1-2 मिनिटाचा भेट असायची, निघून जायचो. पण गेल्यानंतर सुद्धा सगळ्यांना विचारायची, म्हणजे आईला विचारायची, बाबा मुलं कशी, सगळं, आणि मगच म्हणा. असा हा त्यांचा कार्यकाळ आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हा प्रपंच मोठा केला. त्यांचा मुलगा, 3 मुली आहेत. अतिशय आनंदाने प्रपंच संसार केला. शेवटच्या श्वासापर्यंत चांगल्या पद्धतीने जीवन त्या जगले. पण शेवटी महाराज मृत्यूलोक आहे, एक दिवस याचा निरोप घेऊन आपल्याला जायचंच आहे. आणि इहलोकाची यात्रा पूर्ण करून परलोकामध्ये निघून गेले जे मातोश्री. सज्जनो, आई संपलं, आई गेली म्हणजे प्रेम संपलं. आई नंतर जगावर आपल्या जगामध्ये निस्वार्थ भावनेने प्रेम करणारी व्यक्ती दुसरी आपल्याला पाहायला मिळत नाही. आईच्या नंतर या विश्वामध्ये निस्वार्थ भावनेने तिसरा माणूस प्रेमच करू शकत नाही कोणी. तुकाराम महाराजांना सुद्धा म्हणावं लागलं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवल्याची जाते करी लाभाविण प्रीती. लाभाविण प्रेम करते, तिचं नाव आहे, तिचं नाव माता आहे, तिचं नाव आई आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लेकरावर जी प्रेम करते महाराज, तिचं नाव आई. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत आम्हाला कळेल की नाही माहित नाही, पण गेल्यानंतर एका क्षणात त्या माऊलीचं आम्हाला स्मरण होतो की आई आई काय असते. आई ती आई असते. आईची सर रंभेला येऊ शकत नाही महाराज. इतर कितीही माणसं चांगली आपल्या जवळ आली तरी आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही महाराज. आई पुढे असू द्या आणि एखादी रूपवान स्त्री असू द्या, पण बाळ, लहान बाळ आईकडे जाते.
आई कितीही कुरूप असते पण मुलाची ओढ कुठं असते आईकडे. कारण निस्वार्थ भावनेने प्रेम तिने केलं असतं महाराज. स्वतःच्या प्राणाची बाजी लावून सुद्धा या परिवाराचं संगोपन करणारी एकमेव तत्व म्हणजेच आई आहे. आणि ती आई या जगाचा निरोप या परिवाराचा निरोप घेत आहे. जिच्या अंगा खांद्यावर ही मुलं लहानाची मोठी झाली. अमृतासारखा पाना महाराजा मातोश्रीने या मुलांना भरवला गेला. आज प्रत्येक क्षणात त्या मातेचं स्मरण या ठिकाणी या परिवाराला होत असेल की लहान असताना ज्या माऊलीने तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, आम्हाला सांभाळण्यात कुठल्याही प्रकारची काट कसर केली नाही. एक वेळेस तिचं पोट उपवाशी ठेवलं असेल पण आपल्या मुलांचं कधी पोट रिकामं तिने ठेवलं नसेल. स्वतःच्या ताटात ती भाकरी वाटणारी माता आहे. आपलं सर्वस्व लेकरांकरता समर्पण करणारी व्यक्ती जर कोण असेल तर आई. पण जीवनामध्ये लक्षात घ्या महाराज, आई संपली प्रेम संपलं. आई प्रेमाचा ओलावा तोपर्यंत राहतो जोपर्यंत आपल्या जीवनातली माय जिवंत आहे. आई संपली की जीवनातलं प्रेम संपलं जातं. पण एका ठिकाणी वर्णन करत असताना सुद्धा असं वर्णन केलं महाराज. एकत्र त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, सर्व संपूर्ण फक्त राहते आई तुझे ग नाते, आई तुझे ग नाते. चुकलं तुझं बाळाई, चुकलं तुझं बाळाई, रडते धाई धाई ग, रडते धाई धाई ग. ये ना माझे आई ग, 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 ये ना एकदाच एक आणि तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी एकदाच एक आणि तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी तुझ्या बाळासाठी रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी तो बाळ तुझा कौन सी चीज है वो यहाँ नहीं मिलती, ये कौन सी चीज है वो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है मगर माँ बाप नहीं मिलते. सगळं काही पुन्हा पुन्हा मिळेल पण गेलेले आई वडील जीवनामध्ये परत मिळू शकत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मी, या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील पण गेलेली आई पुन्हा आपल्या जीवनामध्ये कधीही मिळू शकत नाही. पण महाराज सांगतात सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितर या सेवेसी किरशरे लोन कीजे. या ठिकाणी थोडक्यात अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. 2 मिनिटं आईबद्दल बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आपण सगळेच या पाटील कुटुंबाच्या परिवारामध्ये या दुःखामध्ये सहभागी झालेले आहात. आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. कीर्तनाकरता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, आमचे वेणेकरी दादा, आमचे चेतन महाराज, संतोष महाराज, जगदीश महाराज, तसेच अनिकेत महाराज,